उन्हाळ्यात बनवा एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी कमी साहित्यात मस्त क्रीमी टेस्टी मँगो आईस्क्रीम किंवा आंब्याचा आईस्क्रीम. आईस्क्रीम बनवण्यासाठी इथे मी एक जाड कढई घेतली. यात अर्धा लिटर म्हशीचं फुल फॅट क्रीम दूध घेतलं आहे. दूध एकदा गरम केलं होतं. तुम्ही पाहू शकता दुधाच्या मलई सकट दूध घेतलंय. आता यामध्ये 6 चमचे मिल्क पावडर ऍड करायची. एव्हरीडेचे मी छोटे 2 पाउच घेतले आहेत. थंड दुधातच मिल्क पावडर मिक्स करायची म्हणजे यात गठुळ्या होणार नाही. आता कढई गॅसवर ठेवायची आणि लो टू मिडियम गॅसवर सतत हलवत दूध आटवून घ्यायचंय. तर दुधाला उकळी आली, यात आवडीप्रमाणे 3-4 चमचे साखर ऍड करायची. मिक्स करू. दुधाला जी साय येते ना ती या दुधातच मिक्स करायची. तर पहा इथे दूध आटलंय, अर्ध झालंय. थंड झाल्यावर हे आणखीन थोडं घट्ट होतं. गॅस बंद करून दूध थंड करून घ्यायचं आहे. काही वेळाने बघा दूध थंड झालंय, छान दाटसर झालं आहे. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यात 1 वाटी हापूस आंब्याचा गर ऍड करायचा. इथे मी 2 हापूस आंब्याचा गर घेतला आहे. तुम्ही केशर किंवा कोणताही दुसरा आंबा घेऊ शकता. फक्त आंबा गोड आणि रसाळ हवा. आता यामध्ये आटवलेलं दूध ऍड करायचं. विकतचं आईस्क्रीम आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने हे आईस्क्रीम तयार करून बघा. अतिशय टेस्टी लागतं. आता मिक्सर चालू बंद करत हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय. हे पहा याप्रमाणे स्मूथ असं मिश्रण तयार झालंय. छान ओरिजिनल हापूस आंब्याचा रंग आलाय. आता हे मिश्रण एका एअरटाईट डब्यामध्ये ओतून झाकण लावून घ्यायचं आणि 4 ते 5 तास फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊ. साधारण 4-5 तासांनी आईस्क्रीम सेट झालीये, कडक झालीये. 2-3 मिनिटं आईस्क्रीम वर ठेवायची जेणेकरून मेल्ट होईल. आता हे मिश्रण पुन्हा मिक्सरमध्ये टाकून फिरवून घ्यायचं. असं केल्यास यात बर्फ तयार होत नाही आणि स्मूथ क्रीमी आईस्क्रीम तयार होते. मिक्सर चालू बंद करत मिक्सरला मिश्रण फिरवून घेतलं. आता त्याच डब्यामध्ये मिश्रण टाकून घेऊ. वरून गार्निशिंगसाठी आवडीप्रमाणे काजू बदामाचे तुकडे ऍड करायचे. आता आईस्क्रीम रात्रभर किंवा 7-8 तास फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊ. साधारण 7-8 तासांनी बघा आंब्याची आईस्क्रीम छान सेट झालीये, सुरेख रंग आलाय. आईस्क्रीम सर्व करूया. कोणत्याही प्रिझर्वेटिव्हचा वापर न करता घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने ओरिजिनल आंब्याची आईस्क्रीम तयार आहे. अतिशय टेस्टी लागते. तुम्ही एकदा नक्कीच बनवून पहा. आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत.